थंडीला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि अशात आता मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकरी शेतीच्या कामाला लागले चित्र पाहायला मिळते। आपण बघू शकतो शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला जे आहेत भंडारा येथील BTP मार्केट येथे आणत असतात आणि मोठ्या प्रमाणात दररोज सकाळी इथं गर्दी पाहायला मिळते। इथूनच मोठ्या प्रमाणात जे आहे होलसेलर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विकतात आणि ते जिल्हाभरात जे आहे तो भाजीपाला डिस्ट्रीब्यूट होत असतो। आता सध्या खरं पाहायला गेलं तर थंडीची चाहूल लागली आणि अशा दर जे आहेत त्याचे वधारलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत बोलण्याकरिता बंधू बारापत्रे दर आहे। दादा काय सांगाल कशा प्रकारचे दर आता सध्या भाजीपाल्याचे आपल्याला दिसून येतात? हिवाळ्यामध्ये भाजीचे दर कमी जास्त होत असतात, त्याची काही चिंता करायची आवश्यकता नाही आहे। तुमचे जे भाव आता एका हप्त्यापूर्वी 10 रुपये झाले होते, आता ते भाव 25 रुपयावर आलेले आहेत ना। आमच्या मार्केटमध्ये संपूर्ण भाजी येतो, वांगे झाले, टमाटे झाले, चवळी शेंगा, भेंडी, आता इथलं माल 7 राज्यात जातो या भंडारा जिल्ह्यात आणि इथे संपूर्ण शेतकरी उभे आहेत हे आपल्या मालाबद्दल काहीतरी सांगतील। दादा काय सांगाल कशा प्रकारचे दर आहेत आता सध्या? मिरची विकत 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये मालाची आवक कमी। मार्केटमध्ये माल जर भरला तर कमी भावात विकतो, मार्केटला माल कमी आला तर जास्त भावात विकतो। 1-2 रुपयाचा फरक पडतो। गेल्या काही दिवसात काय दर होते आणि आता काय दर आहेत? गेल्या काही दिवसापेक्षा आताचे दर वधारलेले आहेत। शेतकरी नक्कीच गेल्या काही दिवसात दर वधारले सांगतात। पुन्हा एक शेतकरी दर काय सांगाल कसे दर आहेत? काही दिवसात कसे होते आणि आता कसे दर आहेत? आता 4 दिवसाच्या पहिले 25 रुपये 20 रुपये वांगे विकत होते, आता 10-12 रुपये विकून जाईल वांगे। हो। आणि इतर भाजीपाल्याचे दर कसं काय सुरू आहे? इतर भाजीपाला थोडा डाऊन झाला आहे, मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे कमी झाला आहे रेट। आजपर्यंत तर बढिया रेट होता, 25 रुपये 30 रुपये, आता कमी झाले। नक्कीच गेल्या काही दिवसात हे दर जे आहेत ते जास्त होते, मात्र आता थंडीची चाहूल जी लागली आहे त्यामुळं भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं जिल्हाभरातील जे भाजीपाला आहे त्याचे दर आता थोडे कमी झालेले पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।